अहो तोंड द्या ना तुम्ही. फोन उचलत का नाही? लोकांचे फोन उचल. नगराध्यक्ष आहात ना तुम्ही. गावकऱ्यांची आमची एकमुखी मागणी आहे की मीटर बसवायचे नाहीत आणि आम्ही बसून घेणार नाही. ही आमची एकमुखी योजना आहे. सर्व बायका मुलां पोरां सकट पुरुषां सकट सगळेजण एकवटलेले आहेत. अजिबात मीटर बसून घेणार नाही. या योजनेची आम्हाला प्रत्यक्ष येऊन त्यांनी माहिती द्यावी. जे काय आहे कसे वाढणार आहेत. आता परच्या दिवशी त्यांनी बाईट दिली. त्या बाईटमध्ये सांगितले 4 माणसांच्या कुटुंबांना 1182 रुपये होतील. अरे वर्षामध्ये 1182 रुपये, मग आम्ही 2000 देतोय ना. तुम्ही देतो ते तुम्हाला 2000 देतोय, मग ते कमी नाही ना. 1200 पेक्षा 2000 जास्त आहेत ना. पहिले तुम्ही 1000 केलीत, 1000च्या बदले आणखीन 2000 केलीत. ते 2000 देतात लोक. आणि पाणी सर्वांना मोबाईल भेटतं. 24 तास पाणी पाहिजे कशाला? 2 तास आम्हाला भरपूर पाणी आहे. तर तुम्ही जे 2000 आहेत तीच कायम ठेवा. आम्हाला मीटर बसवण्याची गरज नाही. माणगावात स्मार्ट पाणी मीटरला ग्रामस्थांचा विरोध, काम थांबवण्याची मागणी. माणगाव नगरपंचायत हद्दीतील अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या स्मार्ट पाणी मीटर बसवण्याच्या कामाला उथेखोल ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घेतले नाही आणि त्यामुळे सर्वसामान्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, असा आक्षेप घेत ग्रामस्थांनी नगरपंचायतीला लेखी निवेदन सादर केले आहे. याशिवाय HDPE पाईपच्या गुणवत्तेची तपासणी, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि काळ नदीतील प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. माजी उपसरपंच अनंता थळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याने पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी विशाल कदम यांनी हे निवेदन स्वीकारले. योजना कशी आणले, कुणी आणले आणि त्याचे मीटरचे रेट कसे आहेत हे आखणी करून घेतल्याशिवाय आम्हाला मीटर बसवायचे नाहीत. या बाबतीमध्ये एकमुखी ठराव आमच्या गावाने घेतला की मीटर कुणीच बसवायचे नाही. त्याबद्दल आम्ही निवेदन देऊ आणि निवेदन दिल्यानंतरच काय ते करायचं. ते मीटर बसवायचे की नाही तो आम्ही आता वर्षांनी ठरवू. तोपर्यंत आम्हाला पाणी स्वच्छ भेटत नाही. कशाला मीटर बसवण्याची घाई करता? पहिले पाणी स्वच्छ द्या आम्हाला. त्या योजनेबद्दल पाणी स्वच्छ दिले तरच आम्ही मीटर बसवू. पण 1 वर्ष तरी त्या योजनेला मीटर बसवू नका. नगराध्यक्षांना फोन मारला. नगराध्यक्षांना पण 2 फोन मारले मी, पण त्यांनी पण उचलला नाही. अहो तोंड द्या ना तुम्ही. फोन उचलत का नाही? लोकांचे फोन उचल. नगराध्यक्ष आहात ना तुम्ही, मग फोन उचला ना. आम्ही काय तुम्हाला रागात समानी काय बोलणार आहोत का? तुला निवेदन देण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करत होतो, पण तुम्ही फोनच नाही उचलत आमचा. मग त्या तिथे कदम साहेब होते आणि मग तारलेकर, त्या दोघांनी आमचे निवेदन स्वीकारलं.